नमस्कार. आओ फिर से दिया जलाए याच्या 14व्या भागात आज आपण येतो आहे. आणि मला असं वाटतंय, काल मी जो मेसेज पाठवला होता जसं म्हटलं होतं की आजच्या कथेला पार्श्वभूमी आहे 26/11च्या हल्ल्याची. कालच त्याला 12 वर्ष पूर्ण झाली आणि तुम्ही विविध वृत्तपत्रामध्ये किंवा टी व्ही चॅनल्सवर जिकडे तिकडे चर्चा जर ऐकल्या असतील, लेख वाचले असतील, तर तुम्हाला नवीन त्याच्यात काही आढळलं नसेल. जे 12 वर्षापूर्वी बोलत होते, 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, तेच काल बोलत होते. कोणतीही पॉलिटिकल पार्टी त्याच्यामधून काही शिकली आहे किंवा वेगळा विचार करते आहे असं वाटलं नाही. खरं तर त्याच्यानंतर सिच्युएशन सुधारायच्याऐवजी थोडीशी खराबच झाली आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त 2च दिलासा देणाऱ्या गोष्टी होत्या. त्याच्यापैकी एक म्हणजे पंतप्रधान मोदींचं वाक्य 26/11 को हम भूले नहीं है असं केलेलं त्यांनी विधान. आणि दुसरं म्हणजे ओबामांचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे आत्ता मार्केटमध्ये, ज्याची बरीच चर्चा होती आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी 26/11चा जिक्र केलेला आहे. आणि ते ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर शॉक व्हायला होतं. तुम्हाला जर जरूर मिळालं तर विकत घ्या पुस्तक, ऑनलाईन ते उपलब्ध आहे. आज आपण त्या पार्श्वभूमीवर बघणार आहोत. म्हणून आज गरज आहे की आम्हाला कोणीतरी, जसा 712मध्ये एक हरित ऋषी नावाचे लीडर किंवा एक ऋषी पुढे आले आणि त्यांनी सामान्य जनांना, भिल्ल, राजपूत, ब्राह्मण आणि बुद्ध, की ज्यांनी दहिर राजाच्या वेळेला आपल्या राजाला मदत करायच्याऐवजी मुघलांना, आक्रमकांना मदत केली होती, त्यांनाही त्यांनी सोबत घेतलं, जनतेमध्ये उठाव केला. अशा हरित ऋषींची पार्श्वभूमी, त्यांची कथा, त्याच्यावर कथा म्हणण्याच्या ती माहिती आज आपण बघणार आहोत. गंमत म्हणजे यांना दुसरे चाणक्य असंही म्हणतात. किंवा आपल्याला जर रामदास स्वामी सगळ्यांना मराठी लोकांना माहीत आहेत, त्यांनी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं, म्हणजे शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य स्थापन करण्यासाठी जी पार्श्वभूमी तयार होती ती यांनी तयार केली. गावोगावी गेली, मारुतीची देवळं उभारली. तसेच हे हरित ऋषी, त्यांचा स्वतःचा आश्रम होता. सिंध प्रांतामधले हे ऋषी आहेत. तप केलेलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, ज्ञानाचं तेज होतं, वाणीला ओज होता आणि अत्यंत प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्त एकलिंगजी यांचे हे काय म्हणूया आपण त्याला, ते गुरु होते. एकलिंगजींचे हे सेवा करायचे, ते त्यांचे आराध्य दैवत होतं. असे हे हरित ऋषी. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल नसेल तर थोडक्यात सांगते, आपण त्याच्यावर पूर्णपणे परत एकदा बोलूया. राजा दाहिर याचा पराभव केला होता मोहम्मद बिन कासिम. त्याच्या अगोदरही आपल्याकडे काही टोळ्या येत होत्या, अरब आणि त्या सगळ्या भागातून. या रानटी टोळ्या होत्या. यांना फारसं काही संस्कृती देणं घेणं काही नव्हतं. त्यांच्या भागात दुष्काळ, पाऊस नाही, भारतामध्ये यायचं, सिंधमध्ये किंवा आणखीन घुसायचं, तिथली संपत्ती ओरबाडायची आणि परत जायचं. मात्र त्याच्यानंतर दाहिरचं जे आक्रमण झालं, त्याच्यानंतर दाहिरचा पराभव केल्यानंतर त्यांनी अक्षरशः सगळ्या सिंधचं स्मशान करून टाकलं. राजा दाहिर त्याची त्यांनी, जसं आपल्याकडे औरंगजेबाची तऱ्हा केली, औरंगजेबानी आपल्या संभाजी महाराजांचं केलं, ती स्थिती दाहिरची केली. त्याला भर रस्त्यावरून फरफटवत कपडे उसरवलं, त्याच्या बायकांना पळवलं, मुलींना पळवलं. ज्या बुद्धांनी त्यांना मार्ग दाखवला त्यांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही. हजारो नाही लाखोंची कत्तल केली, मंदिरं फोडली, बायकांना पळवलं. आणि हे सगळे काही लोक त्याच्यातले उरले सुरले जे जीव वाचवत होते ते पळालेले होते. त्याच्यामध्ये दाहिर राजाची सगळ्यात धाकटी राणी तीही पळालेली होती. आणि एक मंगलदास नावाचे त्यांचे एक जे सरदार होते तेही पळालेले होते. हरित ऋषींपर्यंत ह्या सगळ्या बातम्या येत होत्या आणि त्यांनी आता ठरवलं की आपला आश्रम आता सोडायची वेळ आलेली आहे. आश्रम आणि एकलिंगजी महाराज हे आता मला असं सांगतायत की तुझी गरज जास्ती जनतेमध्ये आहे आणि म्हणून ते बाहेर पडले. त्यांनी अर्थातच युद्धाचा स्वतः अभ्यास केलेला होता. ते युद्धशास्त्रामध्ये तज्ज्ञ होते, स्वतः उत्तम योद्धे होतेच होते. आणि मग त्यांनी त्या काळी असं सांगितलं, सगळ्या लोकांना जागृती करायला सुरुवात केली. इतके दिवस घुसखोरी येत होते, ते हाणामारी करत होते, परत जात होते. आता त्यांना इस्लाम धर्माचं पाठबळ मिळालेलं आहे. अख्खा म्हणजे जिथे पुढे पाऊल टाकाल तिथे अख्खी भूमी, ते म्हणायचं अख्खी भूमी अल्लाह की आहे. तेव्हा जिथे पुढे पाऊल टाकतील तिथे एक तर ते धर्म परिवर्तन तरी करतील किंवा मारून तरी टाकतील. सिंधचं काय झालं आहे तुम्ही बघा. तेव्हा तुम्ही उठा, तुम्ही उठा, तुम्ही उठा. त्यांनी सिंध, पंजाब, मेवाड, राजस्थान सगळीकडे
त्यांनी भ्रमंती सुरू केली. त्यांना असंख्य शिष्य भेटले. ज्या लोकांनी खेड्यापाड्यातून जाऊन किंवा ह्याच्यात जपून राहून लपून राहून आपला बचाव केला होता ते ह्यांचे पाठीराखे बनले आणि अक्षरशः त्यांनी पिंजून काढला हा सगळा भाग. मात्र त्यांना गरज होती ती म्हणजे कोणीतरी नेतृत्व करण्याची. अशा ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी राजे राजवाड्यांना जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना असं दिसलं की राजे राजवाडे मात्र सुस्त आहेत. त्यांना काही पडलेलं नाही आहे. त्यांना वाटतं की तिकडे झालं ते झालं, त्यांच्या भानगडीत आम्ही कशाला पडायचं, आमच्यावर येऊ तेव्हा बघू. मात्र ते विलासात रमलेले होते. त्यांचं कोणाचं सहकार्य मिळण्यासारखं नव्हतं. मात्र या प्रवासात त्यांना असं घडलं की त्यांना एक मेवाडचे राजे, तो छोटासा राजा होता, तोही त्यांना भेटला. तो म्हणाला मी एकटा काही करू शकणार नाही, पण तो पण प्रचंड उद्विग्न झालेला होता. तो या हरित ऋषींना मिळाला. हरित ऋषी म्हणाले की तू माझ्याबरोबर येण्याच्या ऐवजी तू तुझ्या राज्यात जा आणि शस्त्रांची निर्मिती करायला सुरुवात कर, मी लोकांना गोळा करतो. या सगळ्या प्रवासात आणखीन जेव्हा तेव्हा पुढे आले तेव्हा त्यांना अनेक काटकरी म्हणजे त्या भागातले जे कोणी वनवासी भिल्ल त्यांना सराव करताना दिसले तिरंदाजीचा. त्यांना ते आले आणि त्या भागामध्ये तिरंदाजाचा सराव करत असताना, कारण भिल्लांचं शस्त्र तुम्हाला माहीत आहे, एक त्यांना धिप्पाड महेंद्र असं याचं नाव होतं, मात्र याच्या आईबाबांचा पत्ता नव्हता, पण सगळ्यामध्ये तो वेगळा उठून दिसत होता, प्रचंड धिप्पाड. जणू काही या हरित ऋषींना वाटलं की देवानीच मला हा पाठवला. त्या भिल्लांना त्यांनी सांगितलं की हा जो तुमचा तरुण आहे त्याला मी घेऊन जातो. त्याला त्यांनी सरदार केलं. हाच महेंद्र पुढे बाप्पा रावळ झाला की ज्यांनी अफगाणपर्यंत पराक्रम गाजवला, भारताची भूमी परत तिथपर्यंत जिंकून घेतली. असे हे बाप्पा रावळ त्यांना मिळाले. मी तुम्हाला म्हटलं तसं मेवाडचे राजे मिळाल्यानंतर राजा मिळाला, सरदार मिळाला. त्यांनी मेवाडच्या राजांना असंही सांगितलं की आणखीन कोणी आहेत ते बघा. आणि त्याच्याशिवाय मी तुम्हाला जे म्हटलं की मानराजे असं त्यांचं नाव, चितोड हा त्यांनी नंतर अर्थातच बाप्पा रावळ यांनी पण तिथे मेवाडचं पूर्ण साम्राज्य नंतर स्थापन केलं. मंगलदेव हे जे काही होते कोणाचे, राजा दाहिरच्या सैन्यातून एक निसटलेले सरदार, तेही पश्चात्तापात होरपळत होते की माझ्या राज्याला मी वाचवू शकलो नाही, राजाला वाचवू शकलो नाही. मात्र त्यांच्याबरोबर त्यांनी परत एकदा विखुरलेली सेना जी काय असेल ती, कारण बुद्ध फुटले पण हिंदू त्यांच्याबरोबर होते, त्या हिंदूंना गोळा करायला सुरुवात केली, सरदारांना गोळा करायला सुरुवात केली. जे कोणी बुद्ध त्यांना भेटायचे पश्चात्ताप दग्ध झालेले त्यांनाही त्यांनी बरोबर घेतलं आणि तेही अशा प्रकारे रानोमाळ लोकांना जागृती करत भटकत होते. त्या सगळ्यांना एकच उपदेश दिला की चांगलं चुंगलं खा, शरीर कमवा, व्यायाम करा आणि लढाईला सज्ज व्हा. जेव्हा केव्हा आक्रमण येईल तेव्हा आपल्याला आता नुसतं मरायचं नाही आहे तर काटके मरण आहे, असा त्यांनी संदेश दिला. अर्थातच त्यांच्या ह्याच्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे हे गप्प बसणार नव्हते. हा जो मोहम्मद बिन कासिम होता तो, त्याचा सरदार सलीम हे चालून येत होते आणि अर्थातच त्यांनी पुढे हेर पाठवलेले होते. मात्र ह्या सगळ्यांनी जो केलेला प्रवास होता त्याचा परिणाम असा झाला होता की खेड्यापाड्यातला बच्चा कच्चा बुढा किंवा बुजुर्ग किंवा महिला ह्या सगळ्या आता सावध झालेल्या होत्या. त्यांना जरा कोणी हेर पाठवलेले होते सलीमने आणि मोहम्मद बिन कासिमने. असा कोणी संशयित माणूस दिसला की त्याला हे मारून टाकायचे. त्यामुळे मोहम्मद बिन कासिमपर्यंत खरी बातमी पोचतच नव्हती. त्याला असं वाटत होतं की दाहिरला मारल्याबरोबर हे सगळे काफिर घाबरले आणि आता आपल्याला मोकळं रान, एकदा सिंध हातात पडलं की पुढे आपण जिंकणार. पण असं व्हायचं नव्हतं. त्यांचा प्रवास सुरू केला. जवळजवळ 1,20,000च्या वर फौज त्यांच्याकडे होती. उंटांचं मोठं दळ होतं, घोड्यांचं दळ होतं आणि जसजसे ते पुढे सरकायला लागले तसतसं त्यांना आता थोडेफार चुणूक जाणवायला लागली. कारण ते ज्या मार्गावर येत होते त्या मार्गावर हरित ऋषींनी देशप्रेमाने भारलेली जी प्रजा तयार केलेली होती ती त्यांच्यावर छुपे हल्ले करायची. म्हणजे मला असं वाटतंय मागे आपण काही दिवसापूर्वी रामप्यारी आणि जोगराज सिंह यांची जशी गोष्ट बघितली होती तशी यांच्या मार्गावर पाणी पुरवठे असायचे, ते विचारी करायचे, अन्नात किंवा ह्याच्यात विष मिसळून ठेवायचे आणि छुपे हल्ले करून पळून जायचे. असं करत 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 काही त्यांची जवळजवळ एक 15-20 फौज सलीमची अशीच मारली गेली होती. आता आणखीन सलीम जेव्हा पुढे सरकत होता आणि मोहम्मद बिन कासिम त्यांची फौज जेव्हा पुढे सरकत होती तेव्हा सिंध आणि राजस्थान यांच्यामधला जो पर्वतीय भाग आहे त्या पर्वतीय भागामध्ये यांचा सामना होणार होता. मात्र राजा मानला
ह्या सगळ्या लोकांना शस्त्र त्यांनी दिली होती, तरीही माहिती होतं की कितीही जरी माझ्याकडे प्रजा असली तरीही थोडंसं ट्रेनिंग घेतलेली प्रजा आहे, आपण सामने सामने लढाई करणं शक्यतो टाळावं. आणि त्याप्रमाणे छुपे हल्ले सुरूच होते. जेव्हा या चितोडच्या जवळ जंगलामध्ये, पर्वतीय प्रदेशामध्ये दोन्ही सेना आमने सामने आल्या, तेव्हा सलीमनी आपली 25,000ची घोडदळ उंटाची जी फौज होती ती मागे ठेवलेली होती आणि बाकीची जी फौज होती ती पुढे होती. हरित ऋषींनी आणखीन गंमत केली होती. त्यांना पुढे जाऊन दिलं आणि ते पुढे गेल्यानंतर आपल्याबरोबर 25,000 तरुण भिल्ल, आणखीन जे सगळे तिकडचे म्हणजे ज्याला एरवी आपण रानटी असं म्हणतो, हे रानटी नव्हे पण त्या काळात मागास भागात राहणारे जे होते त्यांची प्रजा काटक आणि प्रचंड त्वेषाने आमच्या जातीवर, धर्मावर आणि देशावर हल्ला आणि लुटणारा हा कोण आलेला आहे ते आलेले होते. सामने सामने जेव्हा त्यांची भेट घडली तेव्हा पुढून उजवीकडून आणि डावीकडून ह्या राजा मानच्या बरोबर आणि बाप्पा रावळच्या सेनापती पदाखालती हे सगळे लोक त्यांना काटून टाकत होते, मारून टाकत होते. लांब लांब लपलेले जे भिल्ल होते ते बाण सोडत होते आणि बाण सोडल्यानंतर विषारी बाण होते. ती प्रजा, काही त्यांच्यावरचे सैनिक जे होते सलीमचे ते मरत होते. त्यांची प्रचंड हानी व्हायला लागली. अशा वेळेला जेव्हा माघारी थोडे फिरायला लागले तेव्हा हरित ऋषी पुढे आले आणि त्यांनी उंटांच्या माना आणि पाय कापायला त्यांच्याबरोबरच्या 25,000 लोकांनी सुरुवात केली. अक्षरशः 70 ते 80,000 सलीमची फौज त्या ठिकाणी मारली गेली. आता मात्र सलीम म्हणाला, जे काही 10-15 हजार उरलेत त्यांना घेऊन आपण परत जावं, परत तयारी करून आपल्याला येता येईल. म्हणून त्यांनी असं ठरवलं की कोणाबरोबर तरी आपण समझोता संदेश पाठवावा. त्यांनी पांढरं निशाण घेऊन एका याला पाठवलं, पण बाप्पा रावळकडे पाठवलं. तो सेनापती होता ना, कारण राजामान प्रत्यक्ष पुढे आलेला नव्हता. सेनापती म्हणून बाप्पा रावळ वावरत होते. बाप्पा रावळ म्हणाले की नाही, असं तर मी तुझ्याशी बोलणी करणारच नाही. जो कोण तुमचा सरदार वगैरे असेल मोठा तो येऊन दे. त्यांचा सरदार जो कोणता होता तो आला. तो म्हणाला की माझ्याशी बोलणी करू नका. इकडे सलीम अस्वस्थ होत होता, एक दिवस जात होता. काही जण जखमी झालेले किंवा काही विषाचा प्रयोग झाल्यामुळे, काही बाण विषारी लागल्यामुळे एक सैनिक त्याचा मरत होता. इथे फार दिवस राहण्यात अर्थ नव्हतं. परत हरित ऋषींचा त्याला धसका घेतलेला होता. त्यांनी एक मानाचा सरदार त्याच्याकडे पाठवला. त्यांनी सांगितलं तुम्ही हरित ऋषींना भेटा. हरित ऋषींना जेव्हा ते भेटले तेव्हा हरित ऋषींनी त्याला विचारलं, तुला चंद्रगुप्त मौर्य म्हणजे त्या काळात आपण ज्याला म्हणतो सिकंदर आणि चंद्रगुप्त, ही गोष्ट तुला माहिती आहे का? तो म्हणाला हो, अर्थातच मी ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल. मग तो म्हणाला की कायम शांतीचं स्थापन करायची असेल तर तेव्हा काय बरं केलं होतं? तर हेलेना नावाची जी मुलगी त्याच्याबरोबर आलेली होती त्याचं लग्न त्यांनी चंद्रगुप्ताशी लावून दिलं होतं. तसं या सलीमची मुलगी मिहा असं तिचं नाव होतं, ती तुझ्याबरोबर आलेली आहे. तिचं लग्न तुला बाप्पा रावळशी करून दिलं पाहिजे आणि प्रॉमिस दिलं पाहिजे की परत आम्ही तुमच्या प्रांतावर हल्ला करणार नाही. अर्थातच हा सलीम इतका खचून गेला होता, इतकी त्याचं नुकसान झालेलं होतं, अपमान त्याला वाटत होता, आपण हरलो ह्याचं मनस्वी दुःख झालेलं होतं. नाईलाजानी का होईना पण त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि बाप्पा रावळशी या मिहाचं लग्न करून द्यायचं कबूल केलं, निकाल लावून द्यायचा कबूल केला आणि तो परत जायला फिरला. मात्र परत फिरत असताना परत लक्षात घ्यावा की हे जे बाप्पा रावळ होते ते असे सोडणार नव्हते. त्यांनी परतणाऱ्या फौजेला सुद्धा वाटेत जाता नंतर मी म्हटल्याप्रमाणे अफगाणपर्यंत त्यांनी स्वारी केली आणि जवळजवळ म्हणजे ही जी घटना आहे ती 212च्या आसपास घडलेली आहे. त्याच्यानंतर गझनी जो आला तो 998मध्ये आला. म्हणजे 276 वर्ष परत या ठिकाणी मुघलांनी किंवा जे तुर्क किंवा अफगाण जे कोण लुटेरे होते त्यांनी या भागात परत फिरण्याची हिंमत केली नाही. असा दणदणीत पराभव कोणी केला? तर हरित ऋषी, ज्याला दुसरे चाणक्य म्हणतात, ते गुरु झाले. राजा माननी त्यांना पैसा, अडका, साहित्य पुरवलं. लोकांना त्याचीही अपेक्षा नव्हती. घरून बिचारे आपापली बीड भाकरी जी काय असेल ती घेऊन ते येत होते. पैशाची, पगाराची अपेक्षा नव्हती. फक्त एकच होतं, आमचा देश आणि धर्म वाचला पाहिजे. आणि बाप्पा रावळनी त्यांना अर्थातच सरदार म्हणजे नेतृत्व दिलं. अशी ही लढाई, ही सत्य आहे. तुम्ही जाऊन गुगलवर सर्च करू शकता, पुस्तकं असतील तर वाचू शकता. मला वाटते आपण ह्याच्यातून काय शिकलो हे आपण बघायचं आहे की याच्यापुढे कोणती पॉलिटिकल पार्टी काय म्हणते याच्याशा आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रत्येक माणसाने जागं झालं पाहिजे आणि याच्यापुढे हे टॉलरेट करणार नाही हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. आज ना उद्या आपल्या दारात किंवा आपल्याला जेव्हा शक्य असेल त्या पॉलिटिकल पार्टीजकडे आपला संदेश दिला पाहिजे. हो गया, बस हो गया.
ह्याच्याकडे मला काश्मीरमध्ये पण नकोत, कुठेच नकोत, आतंकवादी हल्लेही नकोत आणि पाकिस्तानची जी टिवटिव सुरू आहे तीही नको. जेव्हा आपण जागे होऊ त्यावेळेला आत्ता जसं 276 वर्ष, तर मला वाटते आपण तर आता परमनंट शांतता कशी होईल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत आणि विचार केला पाहिजे. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणूस जो सात्विक आहे तो जेव्हा पेटून उठेल ना त्यावेळेला आपण हे करू शकू. आणि मग हम भूले नाही आहे हे पंतप्रधानांचे शब्द. आणि ओबामांनी जे केलेलं आहे तुम्ही जरूर वाचा. मी सांगण्यासाठी इथे नाही, कारण पॉलिटिकल हा प्लॅटफॉर्म नाही आहे. मी थांबते. सगळ्यांना नमस्कार. सगळे जे कोणी ऐकतायत व्हिडिओ त्यांना एकच विनंती की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे मी धन्यवाद मानते, कारण मला पर्सनलीसुद्धा खूप जणांचे अभिप्राय मिळतात. सगळ्यांनाच हे हवं आहे, नवं आहे आणि माझं कर्तव्य आहे की तुम्हाला द्यायचं. माझ्याबरोबर जोडत जा. आणखीन कोणाला यायचं असेल तर जरूर या. सर्वांचं स्वागत आहे. आपण जागे होऊया. नमस्कार आणि धन्यवाद.